दादा भुसे यांच्या घरावरती आंदोलन केलं. त्यांना 8 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. 12 मागण्या मंजूर नाही केल्या तर आम्ही पुन्हा तुमच्या घरावरती आंदोलन करू. त्याला दादा भुसेंचे कार्यकर्ते व त्यांनी पाळलेले काही पाळीव गुंड यांच्या माध्यमातून आम्हाला धमक्या येत आहेत. पुन्हा मालेगावमध्ये येऊन दाखवा, आम्ही तुमचा हिशोब चुकता करू. जय भीम. मी प्रशांत बोराडे, प्रदेश प्रवक्ता, सम्यक विद्यार्थी आंदोलन. महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वीच टीईटीचा पेपर फुटी घोटाळा झाला. या घोटाळ्यानंतर आम्ही सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या घरावरती आंदोलन केलं. आंदोलनानंतर दादा भुसे यांनी मागील 4 तारखेला आम्हाला चर्चेचं निमंत्रण पाठवलं होतं. ते निमंत्रण स्वीकारून आम्ही त्यांच्यासोबत चर्चेला गेलो. चर्चा झाल्यानंतर आम्ही दादा भुसेंना एकूण 12 मागण्यांचं निवेदन दिलं होतं व त्यांना 8 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता की जर तुम्ही 8 दिवसामध्ये या आमच्या 12 मागण्या मंजूर नाही केल्या तर आम्ही पुन्हा तुमच्या घरावरती आंदोलन करू. 8 दिवसांपैकी आता 5 दिवस जवळपास संपलेले आहेत, तरी देखील एकही मागणी त्यांनी पूर्ण केलेली नाही. उलट आरती दादा भुसेंचे कार्यकर्ते व त्यांनी पाळलेले काही पाळीव गुंड यांच्या माध्यमातून आम्हाला धमक्या येत आहेत. पुन्हा मालेगावमध्ये येऊन दाखवा, आम्ही तुमचा हिशोब चुकता करू. वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या ते आम्हाला देत आहेत आणि मालेगावमध्ये येऊ नका अशा पद्धतीने आम्हाला मालेगावमध्ये येण्यास मज्जाव ते करत आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दादा भुसेंचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना मी आवाहन करतो की अशा पद्धतीचे गुंड पाळणाऱ्या व विद्यार्थ्यांना धमक्या देणाऱ्या शिक्षण मंत्र्यांना आपण आपल्या मंत्रिमंडळात ठेवणार आहात का? आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे देखील सांगू इच्छितो की आम्ही श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत. आम्ही कुणाच्याही धमक्यांना घाबरणार नाहीत. या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आमच्या सोबत आहेत. विद्यार्थी आणि आम्ही पुन्हा मालेगावमध्ये येणार आहोत आणि पुन्हा नव्या दमाने नव्या जोशाने आम्ही ते आंदोलन ताकदीने करणारच आहोत. आणि जोपर्यंत या राज्याचे शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीत, जोपर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दादा भुसेंना मंत्रिमंडळातून दूर करत नाहीत, तोपर्यंत आम्ही ह्या विद्यार्थ्यांचा लढा एवढ्याच ताकदीने लढणार आहोत. धन्यवाद.